बघा, ब्रेकिंग न्यूजच आहे. गॅस पुरुषांच्या नावावर असेल तरीही मिळणार मोफत 3 सिलेंडर. बघा, ही योजना चालू झाली आहे आणि ही आताचीच अपडेट आहे, जेणेकरून तुम्हाला माहिती व्हावी यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहणार. तर बघा, यवतमाळ जिल्ह्यात राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतरची दुसरी महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, ज्यामार्फत महिलांना तीन मोफत सिलेंडर गॅस मिळणार होते. तर ही लाडकी बहिणीचे 15,000 मोफत गॅस सिलेंडर ही महिलांसाठीची योजना होती. तर यात लाडक्या बहिणीला वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत. याचा शासन अध्यादेश 30 जुलैला निघाला. मात्र प्रधानमंत्री उज्ज्वला योजना वगळली तर बहुतांशी गॅस कनेक्शन हे घरातील पुरुषांच्या नावे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 70% अधिक महिला म्हणजेच लाडक्या बहिणी यापासून वंचित राहणार आहेत. अशीच परिस्थिती ही राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील आहे, ज्यामुळे यावर सरकार काय तोडगा काढणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहेत. बघा, लाडक्या बहिणीचे लक्ष याच्यामुळे लागले की त्यांच्या पतीच्या नावावर गॅस सिलेंडर आहे, त्याच्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. जरी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळाला तर सिलेंडरचा लाभ पण त्यांना आहे. तर मग त्यांच्या पतीच्या नावे सिलेंडर गॅस कनेक्शन असल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर नेमका निर्णय काय आहे तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. यामुळे महिला वर्ग आनंदात असताना आता राज्य सरकारने त्यांना आणखी एक भेट दिली होती. ती म्हणजे राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवून लाडक्या बहिणींना यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभ लागू झाले होते. त्यानुसार लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळण्याचा मार्ग खुला झाला. त्यानुसार राज्य सरकार लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडरसाठी 830 रुपयांचे अनुदान देणार आहे. बघा, किती अनुदान मिळणार आहे, 830. यवतमाळच्या उज्ज्वला वाघमारे यांनी महायुती सरकारच्या 3 गॅस सिलेंडर रिफिल मोफत देण्याच्या योजनेबद्दल आनंद व्यक्त केला. मात्र बरोबर त्यांना एक चिंताही सतावते, ती म्हणजे गॅस कनेक्शन हे पतीच्या नावावर आहे, त्यामुळे योजनेचा लाभ मिळणार की नाही असा प्रश्न सतावत आहे. सीमा भारत नेवारे यांनाही अशी चिंता व्यक्त केली आहे. पती बांधकाम कामगार आहेत. त्यांनी सांगितले की आमच्या घरात 5 जण असून वर्षाला 7 गॅस सिलेंडर लागतात. मात्र गॅस कनेक्शन हे पतीच्या नावावर असल्याने आमच्यावर अन्याय का? आम्हालाही 3 सिलेंडर मोफत मिळायला पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली. यावर सरकार काय तोडगा काढणार हे बघावे लागेल. तर बघा, जिल्ह्यात उज्ज्वला वगळता सुमारे 5,60,000 गॅस जोडण्या आहेत, ज्यामध्ये 50% गॅस जोडण्या पुरुषांच्या नावे आहेत. जिल्ह्यातील महिलांना धूरमुक्त वातावरण मिळावे, गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे व महिलांचे आरोग्य सुधारावे यासाठी 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कार्यान्वित करण्यात आली. तर योजनेअंतर्गत तेल कंपन्यांच्या सहकार्याने महिलांना गॅस जोडणी मिळाली आहे. परंतु गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे सिलेंडर खरेदी करणे परवडत नाही. त्यामुळे अनेक महिला चुलीकडे वळू लागल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र ठरलेल्या महिलांसाठी अन्नपूर्णा योजना राबविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 30 जुलै रोजी परिपत्रकही काढले होते. प्रशासनाने ही योजना तळागाळातील लाभार्थीपर्यंत पोहोचविण्याची तयारी केली आहे. जिल्ह्यातील 4,60,000 महिलांना खात्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम जमा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र या योजनेत पात्र महिलांऐवजी कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या नावे गॅस जोडणी असल्याचे समोर येत आहे. तर जिल्ह्यात उज्ज्वला वगळता सुमारे 5 लाख गॅस जोडण्या आहेत, ज्याने 50% गॅस जोडण्या पुरुषांच्या नावे आहेत. त्यामुळे उज्ज्वला योजनेव्यतिरिक्त 50%च महिलाच या योजनेस पात्र ठरू शकतात. उर्वरित महिला लाभापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे सर्वच पात्र महिलांना मोफत गॅस योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे. तर ई KYCचे काम 45% पूर्ण होत आहे.
तर जिल्ह्यात विविध ऑइल कंपन्यांमार्फत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 1 लाखावर गॅस जोडण्या दिल्या आहेत. त्यापैकी 65% लाभार्थीची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. 55% लाभार्थी अद्याप ई-केवायसी केली नसल्याने ई-केवायसीसाठी आता उज्ज्वलाचे लाभार्थी गॅस एजन्सीसमोर गर्दी करू लागले. स्वतःच्या नावे गॅस जोडणी असणे आवश्यक. बघा, यात महत्त्वाचं एक आहे की स्वतःच्या नावे जोडणी कनेक्शन असणे आवश्यक आहे. गॅस जोडणी महिलांच्या नावावर असणे बंधनकारक आहे. 14.2 किलोच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी योजनेस पात्र असतील. लाडक्या बहीण योजनेतील पात्र लाभार्थी अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी गॅस जोडणी नावे असणे आवश्यक आहे. बघा, गॅस जोडणी स्वतः महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे. तर बघूया आता, पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडर असले तर त्याच्यावर काय तोडगा काढते सरकार. नवीन जेव्हाही अपडेट येईल तेव्हा तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल मी. चला तर भेटूया असंच महत्त्वपूर्ण नवीन व्हिडिओ घेऊन. अद्यापही पुरुषाच्या नावावर याच्यावर तर काही तोडगा काढलेला नाही की पुरुषाच्या नावावर आहे आणि ते तुम्हाला सबसिडी देणार. तर महिलांच्या नावावर असेल तर भेटणार हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट जेव्हा याच्यावर अपडेट येईल तेव्हा तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकला जाईल तर तो तुम्हाला लगेच मिळून जाणार.